झोपडपट्टीतील संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या 7 महिलांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर घंटागाडीचे स्टेअरिंग सांभाळत स्वतःचं आयुष्य बदलून टाकलं आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करत त्यांनी केवळ स्वतःचं जीवन बदललं नाही, तर चंद्रपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची मोठी जबाबदारी समर्थपणे पेलली. गाडी चालवण्याच्या प्रशिक्षणापासून ते आरटीओ परवाना मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे या महिलांनी पुन्हा सिद्ध केलं आहे. भारत सरकारनं सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा-मोहरा आता हळूहळू बदलू लागलाय. या स्वच्छता अभियानामध्ये तिथल्या 105 महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश असून यातल्या 7 जणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घंटागाडी वाहन चालकाचं काम करतायत. अर्थात यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्यांना पूर्णपणे सहकार्य मिळालंय. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आम्हाला मोटराइज व्हेकलद्वारे हे जास्तीत जास्त काम घनकचऱ्याचं करायचं होतं. त्या अनुषंगाने आम्ही जे आमच्या महिला स्वच्छता दूत आहे त्यांना आम्ही विश्वासात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त ड्रायव्हर बनण्यासाठी प्रयत्न करा यासाठी आम्ही प्रोत्साहन दिले. आणि एक आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेत मागील 3 वर्षापासून हा उत्तम ड्रायव्हर म्हणून ते घंटागाडी घन ते घर कचरा संकलनाचं काम उत्कृष्ट प्रकारे करत आहे. नंदिनी, कीर्ती, चंद्रकला, सपना, जया, रंजू आणि वंदना या तेजस्विनी घंटागाड्यांचं स्टेअरिंग सांभाळतात. या सगळ्या जणी ड्रायव्हिंग क्लास लावून गाडी चालवायला शिकल्या, त्यांनी परवाना मिळवला आणि घन कचरा व्यवस्थापन कंपनीमध्ये चालक म्हणून रुजू झाल्या. 2015 मध्ये जेव्हा मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान चालू केले त्याच्यातून ही घंटागाडी चालू झाली आणि आम्हाला पेमेंट लागू झाला. आणि पेमेंट लागू असताच आम्हाला असं वाटले की आमच्या हातातून रोजगार जायला नाही पाहिजे, म्हणून आम्ही महिलांनी ड्राइविंग क्लासेस केले आणि आज ड्राइवरच्या पोस्टवर आहोत. कि हम लोग जब बचत गट में काम करते थे उस वक्त मतलब किसी को मतलब ऐसा विश्वास नहीं था कि ये लेडीज लोग आगे चलकर अपनी मेहनत के जरिए से और अपने मतलब विश्वास आत्मविश्वास के जरिए से आगे चलकर इतना मतलब आगे बढ़ जाएंगी और मतलब गाड़ी चला के दिखाएंगी. ये तो हम खुद भी मतलब उम्मीद नहीं कर सकते थे. जो हमने सोचा नहीं है आज हम लोग वो कर रहे हैं. इसकी हमें बेहद खुशी है. अर्बन इनवायरो वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीकडून 88 कचरा गाड्यांद्वारे या कचऱ्याचं व्यवस्थापन होतंय आणि या महिलांच्या नेतृत्वामुळे ते अधिक प्रभावी झालं आहे. आधी लेडीज काम आहे, लेडीज ड्रायव्हर नव्हते. त्यानंतर काही बायांनी आपल्या म्हणजे स्वबळावर स्वखर्चाने त्यांनी त्यांचा इंटरेस्ट दाखवून खर्च केला आहे आणि त्या कामासाठी त्यांनी ड्रायव्हर या कामासाठी आपली रेकमेंडेशन नोंदवली आमच्याकडे. त्यांना आम्ही ड्रायव्हर पद दिलं. तर प्रत्यक्षात अनुभव बघता त्यांच्या इमानदारीला माणसांनाही मात देता येईल एवढी इमानदारीने ते काम करून राहिले आणि आता प्रत्यक्षात त्यांचं काम बघावं असं वाटलं तर चंद्रपूर शहर तुम्हाला त्या बायांच्या कामाचा म्हणजे दाखला देईल. या यशामुळे या सर्व महिलांचा पगार वाढला, जीवनमान उंचावलं आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास सुद्धा वाढला. या महिलांनी हे सिद्ध केलंय की महिला कुठल्याही क्षेत्रात आता मागे राहिलेल्या नाहीत. दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर, चंद्रपूर. कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांती.